मी उल्का उद्धव पटवर्धन. उल्काच किचनमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आपल्या किचनमध्ये केळीचे बन्स करून दाखवणार आहे मी तुम्हाला. तर त्याच्यासाठी मी 2 केळी घेतली आहेत. आधी प्रथम मी काय करणार आहे, तर ही 2 केळी मी मिक्सरला मॅश करून घेणार आहे चांगली. या हातानं कुस्करत बसण्यापेक्षा मी मिक्सरला घालणार आहे आणि ते चांगलं वाटून घेणार आहे आणि मग तुम्हाला पुढची कृती दाखवते. मिक्सरमध्ये मी 2 चमचे साखरही टाकणार आहे. केळं हे बघा असं करून घेते, म्हणजे बराच वेळ त्याच्यात मॅश करत बसायला नको. असं केलं की झटकन होईल. यामध्ये जास्त पिकलेलं केळं असलं तरीही चालतं. आपण बऱ्याच वेळा जास्त केळं पिकलं की ते टाकून देतो. मग अशावेळी हे बन्स होऊ शकतात किंवा केळ्याची बर्फी होते, केळ्याचं गोड होतं. बरेच प्रकार आपण केळ्याचे करू शकतो. केळ्यापासून केकही होतो. असं बरंच काही काही करता येतं. आज आता आपण बन्स बघणार आहोत. तर हे मी केळं घेतलं आहे चिरून. त्यामध्ये मी ही 2 चमचे साखर घालणार आहे, कारण केळं गोड असतं त्याच्यामुळे साखर बेताचीच घालायची असते. चवीप्रमाणे थोडंसं, म्हणजे गोड पदार्थ म्हटला की थोडं मीठ एवढं घालून मी प्रथमे ग्राइंड करून घेते. तर आपण केळी छानपैकी वाटून घेतले. त्यामध्ये दही घालायचं. त्यामध्ये मी 2 चमचे नॉर्मल टेम्परेचरचं दही घालणार आहे. चिमूटभर हळद, अगदी चिमूटभर हळद घालणार आहे. एक अर्धा चमचा जिरं एवढं घालून आता हे मी पीठ परत, हे खरं दही मिक्सरमध्येच घालायचं होतं पण राहिलं, तर मी हे चांगलं मिश्रण फेटून घेते. मी 2 चमचाभर तूप टाकणार आहे. पुन्हा एकदा फेटून घेणार आहे. या फेटलेल्या ह्याच्यात आपण आता मावेल तेवढा मैदा घालणार. वाटी 2 वाटी जो काय मावेल मैदा. हे पीठ एकदम घट्ट करायचं नसतं, सैलसरच ठेवायचं असतं. आधी मी करून घेते आणि मग हातानं मळते, कारण ते सैलसरच पीठ ठेवायचं आहे आपल्याला, तर ते बन्स आपले चांगले फुलतात. यामध्ये खायचा सोडा पण घालतात, पण मी घालणार नाही आहे, कारण हे असंच चांगले येतील. कारण आपण हे 8 तास ठेवणार आहोत. 6 तास 8 तास आपण हे पीठ ठेवायचं आहे, त्याच्यामुळे नक्की चांगले होतील ते. साधारण 2 बारक्या आमटीच्या वाट्या आपण पीठ घेतलं आहे. अजून थोडं लागणार आहे, तेवढं घालते. जेवढं मावेल तेवढं पीठ. त्याच्यामुळे पिठाचं अगदी परफेक्ट प्रमाण आपण सांगू शकत नाही. हा मैदा घेतलेला आहे. आता मी हे सगळं हातानं मिक्स करणार आहे. आधी असं करून घेतलं आहे, पण आता ते हातानं मिक्स करणार आहे. अजून थोडं ह्याच्यात पीठ लागेल. मी छान मळून घेते गोळा करून. आणि या पिठाच्या गोळ्यावर थोडं साजूक तूप लावलं आहे आणि असं आपण चांगला मळून ठेवूया. साधारण 6 तास 8 तास ठेवला गोळा की छान त्याचे बन्स आपले फुलून येतात, एकदम हलके फुलके. असं सैलच ठेवायचं असतं पीठ. भटोऱ्यांना ठेवतात तसं. खूप सुंदर लागतात हे बन्स. असं गोळा करून परत वर त्याला तूप लावून मी ठेवणार आहे.
एक 8 तासाने 6 तास 8 तासाने आपण बघूया त्याच्याकडे. असं पीठ तयार झालेलं आहे बन्सचं. हे आता 8 तास भिजलेलं आहे चांगलं आणि सुंदर असं आपलं पीठ तयार झालं आहे. मऊ लुसलुशीत. हे मऊच ठेवायचं असतं पीठ. आणि ह्याच्या आपण आता पुऱ्या लाटणार आहोत. पुऱ्या म्हणजे बन्स लाटणार आहोत. त्याला जाड लाटायचे असतात, ते फार पातळ नाही, जाड जाड असे करायचे असतात. आता तुम्हाला मी दाखवते करून. एकदम छान असे मस्त बन्स होतात ते. खायलाही छान लागतात, पोटभरीचे. आता आपण ही पुरी लाटून घेऊया. आधी मी पहिल्यांदा पिठाच्या गोळ्यात पिठामध्ये घोळवून घेणार आहे, कारण ही सैलसर कणिक असल्यामुळे चिकटतं त्याच्यामुळे. आणि जाड अशी पुरी लाटायची. मी बेताचीच लाटणार आहे, कारण मोठी केली तर तेलही जास्त लागतं, म्हणून मी पुरी बेताची अशी करणार आहे. अशी ही आपली पुरी लाटून तयार आहे. जाडच ठेवायची ती, तरच ती खुसखुशीत आणि छान होते. अशी मी आणखीन एखादी लाटून घेते. तोपर्यंत आपलं तेल इकडे गरम होतं आहे. छान लाटलं पण छान जातं आहे. फक्त तो मैदा असल्यामुळे आपल्याला ते सरकायला वेळ लागतो. मैदा कणिक जशी सरकते तशी मैदा सरकत नाही. तर मी तुम्हाला तळून दाखवणार आहे. लाटून दाखवली, आता तळून दाखवते. मंद आचेवर तळायची, कारण काय होतं, साखर असल्यामुळे पटकन लाल पडते, नाहीतर पावासारखी होते ही. पुरी तेलात सोडूया. तेल आपलं तापलंय. बन्स बघ कशी आपणाहून वर आली व्यवस्थित. त्याला काहीही करायला लागत नाही. दुसऱ्या बाजूने करूया. आहा, किती सुंदर दिसते बघा. असा तांबूस रंग आला की आपण काढायची. मस्त वासही सुंदर येतो. खायला तर अप्रतिम लागते. दुधाबरोबर, चटणीबरोबर, अगदी अशीचही चहाबरोबर खाल्ली तरीसुद्धा ती छानच लागते. आपण दुसरी सोडूया. जाळीवर टाकणार आहे मी ती. किती सुंदर फुलतायत त्या. फुगले ती. तर अशा आपण सगळ्या करून घेऊया. फुगलेले केळीचे बन्स खाण्यासाठी तयार आहेत. हे आता मी चहा ठेवला आहे बरोबर. चहाबरोबर छान लागतात, दुधाबरोबर अगदी नुसता खाल्लात तरीसुद्धा तो छानच लागतो. आणि हे करायलाही तसं म्हणाल तर सोपा आहे.
फार काही त्याला साहित्य लागत नाही. हे मी आज मैद्याचे केलेत, पण गव्हाच्या पिठाचे केले तरीसुद्धा ते छानच होतील. हा माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला, आधी मी कसं काय केलं आहे, पीठ किती वेळ भिजवून ठेवलं, त्याच्यात काय साहित्य घातलं हे तुम्ही नीट बघा. आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद. आता हा एक बन मी तुम्हाला फोडून दाखवते, किती सुंदर झाला आहे तो बघा. बघा मस्त असा एकदम खुसखुशीत आणि छान चवदार, त्याचा वास पण सुंदर येतोय. असा मस्त बन्स आपला तयार आहे.